हॅलो, श्री स्वामी हा, श्री समर्थ. स्वामी समर्थ. मला वाटलं झोपल्या की काय तुम्ही? नाही नाही, मी हे करत होते तर काही करू का शेअर आज हो हो चांगला. ताई, करा करा ना ताई. आज पण एवढा छान दिवस आहे. हा हा हा. हम्म. तर कसं आहे, आज मी महत्वाचं तुम्हाला हे केलं कारण हम्म. मला आज नेपाळचं स्वामींनी मला नेपाळला कसं हे केलं, अच्छा अच्छा, हा 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 तर हा. त्याचा अनुभव शेअर करायचा हो होता. हो, सांगा ताई. हा. हा. तुमचं तर आधी नाव सांगा. हा हा हा. हम्म. चालू करू का, परत चालू करून तुम्ही हे करताय नाही नाही, का बोला ना, डायरेक्ट? बोला बोला बोला. बरं, चालेल. हम्म हम्म. तर ताई, सर्वात पहिल्यांदा मी व्हॉट्सअपवर तुम्हाला हा. माझ्या बरोबर हम्म स्वामींची जी तसं म्हणजे ओरिजिनल हम्म. स्वामींचा जो फोटो नेलेला होता हा 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 तो शेअर केलेला आहे. तो या या ज्यावेळी तुम्ही हा 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 जो माझा अनुभव आहे तो हा शेअर कराल, हा हा. त्याबरोबर तो फोटोही अगदी शेअर अगदी, करा. आणि आजच शेअर थोडक्यात, केलेत का तुम्ही ते? हा, आजच शेअर केलाय मी. बरं बरं, हा हा तर हा. ते थोडक्यात काय आहे, स्वामी मी स्वतः म्हणजे हे इंटरनॅशनल याच्यामध्ये गेले ना, स्वामींनी मला घेऊन गेले अरे वा. याच्यामध्ये. हा हा तर हा तर सांगते मी पहिल्या. हा हा सर्वात पहिल्यांदा हम्म. माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील आहे. हा हा आणि मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे हा. सिलेक्शन ग्रेड प्रोफेसर इथे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट मध्ये गेली हम्म कार्यरत आहे. मला 25 वर्षाचा अनुभव आहे. हम्म. आणि स्वामींच्या सेवेमध्ये मी पूर्वीपासून नव्हते, पण या 7-8 वर्षामध्ये आलेले आहे. हा 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 पण फारस तसंही बघायला गेलं हा. तर आज सर्वात पहिला हम्म मला स्वामींना मला हम्म नमन करायचंय. कारण हम्म आज त्यांनी मला हम्म. त्यांचं शिष्य म्हणून मला त्यांनी हम्म. माझं हे केलं, चूज केलं, अच्छा, निवड माझी केली. निवड केली. हा. हा 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 आणि मला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा. हा अनुभव सादर करून हो. मला त्यांना म्हणजे एक सेवेकरीन एक अनुभव द्यायचा आहे. हा, किती सेवा आपण म्हणून एक. भारतात हा. असू दे, हो. किंवा भारताच्या बाहेर असू दे, बरोबर. की हा. स्वामींनी आपलं नेहमी आयुष्य म्हणजे हे आपलं प्रोटेक्शन करत करत असतात. असं आपलं कायम रक्षण हा, करतात ते. हा. रक्षण करत असतात. तर हम्म. साधारण जुलै 12-13 हा. या महिन्या या साधारण हम्म जून 12-13 हम्म. तारीख होती. हा आणि त्यावेळेला नक्की कुठं जायचं हे माझ्या डोक्यामध्ये नव्हतं. कारण अच्छा. कॉलेजचं पण मी हम्म काम आटपत आलेलं होतं. आणि साधारण हम्म. मध्ये 15 दिवसाची सुट्टी त्यांनी मला हे केलेली होती, डिक्लेअर केलेली होती. अच्छा. हा तर मग माझ्या पतींना मी सांगितलं की आपण जाऊया कुठंतरी फिरायला. तर ते म्हणाले, मला माझ्या बिझनेसचं काम आहे, तो ऑक्टोबर पर्यंत हा हा काही बोलू नकोस. म्हणाले, ऑक्टोबर नंतर मी यायला तयार आहे, हा असं हा त्यांनी सांगितलं. हा तर हा. मग मी माझा थोडासा मूड ऑफ झाले. म्हटलं हम्म काय हे एकटं जायचं. आणि आता हा पावसाळ्याचे बाकी सगळीकडे मी विचार केला की हा आपल्याला कुठं जायचंय, पण ते नक्की नव्हतं हा हा हा. की कुठं जायचं वगैरे. तर हम्म मनामध्ये एक वेळा हम्म. म्हणजे असं विचार केला की मला जायचं होतं. मी नुसतंच घोकत होते हा असं की बाबा मला नेपाळला जायचंय, मला हा. भूतानला जायचं, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला. हो हो आणि हो. की बाबा जिथं जिथं परदेश भारताच्या बाहेर पण आहे, हा हा आणि हा. जिथं आपलं हे नाही, आपलं विसा नको, कारण बरोबर. हो. लागत म्हणजे तिथं हम्म. आणि सेफ असेल. बरोबर. हा हा आणि अशा वेळी मग सगळेच डिपार्टमेंटमध्ये नुसतं मी सांगितलेलं की नेपाळला जायचं. ते म्हणाले, हा मॅडम आता जावा. पण माझं मन तयार हा हा नव्हतं. हा हा हा. मग ते नंतर मग हम्म. मी माझ्यासारखं मनामध्ये मला जायचंय जायचंय वगैरे झोपल्यावर हा असं असं मला वाटायला लागलं की हा तुला कुणाची गरज आहे, तू एकटी प्रवास करू नाही शकत. असं हा. स्वामी बोलताय तसं मला अरे वा. वाटायला लागलं. हा मग तू का नाही जाऊ शकत? हा आता म्हटलं, बाई
हा. कारण प्रवास मी लंडन, अमेरिका नाही लंडनला गेलेले होते, हाँगकाँगला 20 वर्षापूर्वी. बापरे! हा हा. हा आणि त्याच्यानंतर खूप डेव्हलपमेंट झालेली आहे ना. हो हो हो. इंटरनॅशनल लेवलमध्ये असो किंवा हा. याच्यामध्ये असो खूप डेव्हलपमेंट झाली आहे. हो हो मग हो. आता मी म्हटलं आता जर मी बाहेर पडले तर मी पुढचे 10 वर्ष प्रवास करू शकते ना. बरोबर. तर हो मग हो. मी मनाचं मग त्या एका वाक्यात तू का नाही? हा हा तू हा. एक तुला कशाला कोणाची गरज आहे? आणि मनामध्ये त्याने मला असं हा जाणीव झाली की मी तुझ्या बरोबर नाही का? हा. आणि मग कशाची भीती आहे? भिऊ हा. नकोस, मी खरंय. तुझ्या पाठीशी आहे. वा वा. असं स्वामींनी मला हे दिल्यावर हा हा 3 दिवसात हा माझं मन तयार. मग मी विचार केला की कोल्हापूरला हा. मग कुठं आहे? मग केसरी, वीणा वगैरे इतर लोकांना जे ट्रॅव्हल्स आहेत तिथं शोधायला सुरुवात केली. हो हो हो. तर मग त्यांनी शोधायला सुरुवात केली. ते म्हणाले की एकट्यासाठी आम्ही आयोजित करत नाही आणि हा. वय 55 वर्ष आहे. हो. तर ते म्हणाले मग तुम्ही सप्टेंबर नंतर हे करा, हा 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 आमच्याकडे या. हा मग मी थोडंसं हे स्वामींचं नाव घेऊन हा लॅपटॉपवर सर्च करायला सुरुवात केली. हा मग हा माझ्या याच्यासमोर मेक माय ट्रिप हा म्हणजे मेक माय ट्रिप हे एक इंटरनॅशनल कंपनी आहे जी हा. तुमच्या बरोबर स्वतःची पॅकेज आयोजित करते आणि अच्छा. कस्टमाइज म्हणजे एकटं जर कोण असेल तर त्यांची आयोजित करणारी आहे. ओ. मग अच्छा. त्याचं मी कोल्हापूरचे त्यांचा ऍड्रेस शोधून काढला. मी हम्म. त्यांच्याकडे गेले. हा तर त्यांना असं असं सांगितलं. तर मी म्हटलं की आता मला कुठले कुठले हा. डेस्टिनेशन म्हणजे कुठं कुठं हो. नेपाळ म्हटलं की खूपच आलं ना, सगळा बरोबर मोठा आहे. हो. देश आहे. मग बरोबर. मला काय काय बघायचंय? तर पहिली गोष्ट होती मला म्हणजे पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायचं होतं. हा. बरोबर. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांचा जन्म झाला लुंबिनी. हो तिथं मला हो जायचं हो हो होतं. हो हो. कारण तिथं मला खूप दिवसापासून लुंबिनी. आणि बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला ते तिथं कसं आहे नेपाळमध्ये हे हम्म. आपल्या हिमालयाचे सगळे जे उंच शिखरं आहेत ते हा. खूप छान सुंदर दिसतात, क्लिअर दिसतात. अच्छा. हा हा आणि त्यांच्याकडं कसं आहे तिथं गेल्यावर काठमांडूला हा त्यांचं वेगवेगळे विमानं आहेत. ते विमान आहे ना तुम्हाला खास हे हा. माउंट एव्हरेस्ट असो किंवा बाकीचे जे 8-10 शिखरं आहेत हिमालयाचे अच्छा. हा हा. त्याच्यावरून ते नेऊन आणतात. राईड म्हणतात त्याला. बापरे. माउंटन राईट. ट्रॅव्हलिंग म्हणतात राईड. अच्छा. हा मग हा ते खास काठमांडूवरून त्याला वेगळं विमान आहे आणि हा. त्याची काहीतरी 15,000 रुपये फी आहे सगळं. त्यांची अच्छा. काहीतरी 2 तासाचं ते राईड आहे. हा हा मग ते मला करायचं होतं. हा हा. मग माझे आई वडील 20 वर्षापूर्वी त्यांनी केलेले त्यावेळी काय तर 3-4 हजार होते. आता त्याची 15,000 ओ. हे झाली फी. मग मी म्हटलं ते मला 3 गोष्टी आहेत. हा मग त्यांना मला जे करायचं होतं म्हणजे या ठिकाणी फिरायचं होतं हा हा हा. ते मी त्याला दिलं हम्म. म्हणजे मेक माय ट्रिप वाल्यांना. हा हा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला एका संध्याकाळपर्यंत त्यांनी मला सगळं हे केलं बजेट. म्हणजे माझ्यासाठी आयोजित करून दिली. हा हा आणि हा. त्यांनी मला सांगितलं की तुमची ट्रिप आहे ती 12 दिवसाची होईल म्हणून. अच्छा. हा हा पण आता प्रश्न एवढा की इंटरनॅशनल लेवलला जाणार हा. आणि याच्यामध्ये अल्टिमेटली खर्च साधारण 1.5 ते पावणे 2 लाख रुपये येणार होता. आता बरं. हा म्हटलं हा आपलं एकतर पेमेंट झालेलं होतं. हा. मग अशा वेळेला मी स्वामींच्या समोर बसले. हम्म स्वामी तुम्ही हम्म. सांगा मला. हा मला तर खूप इच्छा आहे जायची हा हा आणि हा हा एवढा खर्च आहे. हा तर हा मग मी कशातनं देऊ म्हटलं. हा हा तर अशा वेळी मग ते हा केलं मी झोपले त्या हा. दिवशी. स्वामींच्यावर म्हटलं आता तुम्ही माझ्या डोक्यामध्ये हे सोडलेलं आहे, घातलं. भुंगा सोडलेला आहे. तुम्हीच हा. माझं हे करा म्हटलं. बरोबर. हा. मग भुंगा सोडला. तर हम्म. मग झोपले मी त्या दिवशी. हा आणि नकळत मला असं स्वामी असं तिजोरी समोर मला हात दाखवतात. ते बघ, ते बघ. आणि मग ते ओ. म्हटलं एखादं त्यांनी मला एक पुस्तक दाखवलं. हा तर त्यांनी म्हटलं ते बघ ते पीपीएफचं तुझं बॅज आहे ना हा हा मग ते बघ म्हणाले.
हा 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 आणि मग म्हटलं ठीक आहे. मग हा त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी मी प्रसन्न चित्ताने, कारण टेन्शन तर गेलेलं होतं माझं. बरोबर. हा हा आता मग मी म्हटलं पतींना म्हटलं चला सांगलीला. हा आणि ते पोस्ट ऑफिस मध्ये पीपीएफ माझं पूर्वीपासून अकाउंट होतं. अच्छा. हा आणि त्याचं मी जवळजवळ बघितलं तर हम्म. ₹2.25 लाख व्याज जमा झालेलं होतं माझं. बाप रे. अरे वा. इट वॉज जस्ट म्हणजे कोइन्सिडन्स ना. बघा. म्हणजे हो, स्वामींना माझ्यात ती काळजी होती की काळजी बाबा तू होती. जाणार आहेस ना, तर हे खरं. बघ हे पैसे. किती छान. आणि बाप मग रे. त्यांनी मग त्या दिवशी मग मी ते पैसे काढले हम्म. आणि लगेच मी भरले. हा. आणि साधारण 20 तारखेचं माझं हम्म. जुलैचं हे झालं, हं. माझं बुकिंग झालं. हा हा तर हा मग मला आता त्याच्यामध्ये मला माहित नव्हतं की आता याच्यामध्ये काय आहे, आपल्या इकडं हम्म. पावसाळा लवकर येतो, हो पण हो. नेपाळमध्ये थोडा उशिरा येतो. अच्छा. हा. बरोबर. हा मग ते मी बघितलं की कुठल्याही, मला हे बघितलं माहित नव्हतं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रवासाला जाता किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये, त्यावेळी हम्म. त्याचं हवामान किंवा ऑफ सीझन आहे की ऑन सीझन आहे वगैरे सगळं बघून जावं लागतं ना. बरोबर. हो. माझं तसं नाही ना, मी काय उठलं की चला निघायचंय मला म्हणून हा असं निघाले मी. हा 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 मी म्हटलं स्वामी मी निघाले खरं, हा मी एकटी आहे. हा आता हा पुढची तुमची तुमची जबाबदारी आहे म्हटलं ती हा सगळी. हा 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 आणि मग मग आता पॅकिंग करायला लागले, कारण पॅकिंगला फक्त 2 दिवस शिल्लक होते. हा 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 मग मी विचार केला सुरुवात कुठं करायची. हा तर माझ्या देवाऱ्यामध्ये एक फोटो होता, हा. तो स्वामींचा म्हणजे ओरिजिनल. आता अच्छा. हा हा मग हा तो फोटो घेतला समोर आणि मी पहिल्यांदा ठेवला, म्हटलं स्वामी तुमच्यापासूनच मी हा सुरुवात करते. हा 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 मग तो फोटो घेतला, हा स्वामींच्या बरोबर म्हटलं स्वामी आणि स्वामी निघालो आम्ही नेपाळला, असं हा मनात म्हटलं. हा हा. आणि तुम्हाला सांगते ताई, मी अर्धा ते 1 तासामध्ये माझी सगळी बॅग भरून झाली. बाप त्याच्यामध्ये रे. 1 तासात सगळी बॅग कमाल. माझी भरून झाली. वा. आणि मग साधारण माझे पती 20 तारखेला हा हे मला बॉम्बे एअरपोर्टवर सोडायला आले. हा आणि तिथून मग रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी साधारण हा दुपारचं माझं प्लेन होतं. हा म्हणजे साधारण 3.5 तासाचा प्रवास होता तो, हा. इंडिया ते नेपाळ. अरे मग बापरे. फ्लाईट आणि एवढा मोठा प्रवास आहे तो, इतका वेळ लागतो इंडिया ते नेपाळ? हो नेपाळ, काठमांडू ताई खूप म्हणजे काठमांडू एअरपोर्टवर साधारण हा त्या दिवशी हे होतं थोडंसं हा. काय म्हणतात त्याला, वातावरण खराब हवामान होत. हा थोडंसं पाऊस होता, हा. त्यामुळे ते लेट झालेलं होतं. तर अच्छा. 3.5 तास लागले आम्हाला. तर ओ. मग तिथं गेल्यावर पहिल्यांदा मग माझ्या हम्म. पतीनं मला सगळं हम्म. हे केलं, बेस्ट विशेस दिला, व्यवस्थित ये, हा. उभी जातेस मला सांगितलं तर उभी होऊन परत ये, आडवी नको. तेव्हा आ. कारण एकटी तू प्रवास करतेस. आई ग. मी म्हटलं बापरे. हा. त्यानं म्हटलं मी हम्म. माझ्यासोबत स्वामी आहेत म्हटलं, हा त्यामुळं तुम्ही काळजी नका करू, थँक्यू म्हटलं. हा आणि मी आतमध्ये म्हणजे आतमध्ये चेकिंग होतं तिथं गेले. हा हा तर तिथं मग पहिलं मला म्हणजे मी काय हे केलं नाही हा की बाबा, मग तिथं गेले तर व्यवस्थित म्हटलं आता स्वामी, आता मला टेन्शन वगैरे काही नव्हतं, कारण बरोबर माझ्या बॅग मध्ये हा स्वामींचा फोटो होता. म्हटलं स्वामी माझ्या बरोबर नेपाळला निघालेत आता. मग हा. खरं. त्यामुळे मला हे नाही. आणि ताई कसं आहे, हा. मी हे का म्हणते, कारण आपण हॉटेल्स मध्ये वगैरे बघतो आणि बरोबर. याच्या पूर्वी मला अनुभव आलेला होता की हम्म. ती हॉटेल चांगले, जागा कशा आहेत माहित नाही. हो 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 हो. आणि ती जागा चांगली आहे वाईट आहे काही माहित नाही ना. बरोबर मग बरोबर. अशा वेळी आपल्या बरोबर हम्म. आपले स्वामीच आपल्याला काही वाटणार नाही, झोप शांत येईल ना. बरोबर. म्हणून हो. मी म्हटलं चला आपण हे करूया, स्वामींनाच घेऊन जाऊया. हा हा हा. आणि मी साधारण हम्म. साधारण मी
5:30-6ला मी पोहोचले काठमांडू एअरपोर्टवर. अच्छा. मग हा तिथं मग त्या लोकांनी पण त्यांचा मनुष्य मला हा बरं न्यायला येणार होता. हा मग हा हा तसं हे केलं. हा. तर मग तिथं हम्म. त्यांनी मला पिकअप केलं आणि हॉटेलमध्ये हा हा काठमांडूच्या हॉटेलमध्ये त्यांनी मला सोय केली. हा तर हा म्हणजे इथून माझा जो प्रवास हा काठमांडू मधून माझा प्रवास सुरू झाला हा. आणि माझ्या आणि स्वामींनी तो घडवून आणला. तर ओ. आता स्वामींनी मला तीन वेळेला इतकी मदत केली हा हा ते मी तुम्हाला सांगते. हा 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 तर कशी मदत केली हा तर मला आता तुम्हाला माहित आहे की आपलं SBI हा. स्टेट बँक ऑफ इंडिया हे बरोबर. असतं. तर नेपाळ असो किंवा भूतान हा. सगळं इंटरनॅशनल ठिकाणी आपली SBI आहे. तर बरोबर. हो. ज्यावेळी आपल्याला तिकडं जातो आपल्याला पैसे लागतात त्यावेळी आपण कुठेही गेलं तर SBI इंटरनॅशनल कार्ड असेल तर बरोबर. आपण ते पैसे काढून ATM मधून पैसे काढून घेऊ घेऊ शकतो. शकतो. हो. आणि ते त्याची आपण हम्म. ज्या कंट्रीमध्ये आपण जातो तिथं आपण ते कन्वर्ट करून घेऊ शकतो. बरोबर. हो हो. पण माझं जे कार्ड होतं SBIचं हा त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं स्पष्ट हा. की हे कार्ड जगामध्ये सगळीकडे चालेल अच्छा. एक्सेप्ट नेपाळ आणि भूतानमध्ये. ओ. म्हणजे अरे. भूतान आणि नेपाळमध्ये हा. फक्त चालणार नाही पण सगळ्या जगामध्ये ते चालेल म्हणून. बापरे. आणि हे मला आणि छोटी छोटी अक्षर होती हा. ती मला समजली नाही. हा समजली नाही. हा आणि तिथं 4-5 दिवसांनी पैसे इथले नेलेले हा साधारण नंतर काठमांडूकडून पोखराला गेले मी हा हा. आणि पोखराला तिथं जरा शॉपिंग ज्यादा केली. इंडियन करन्सी सगळी संपून गेली अरे अरे आणि अरे मग अरे. जे राहिले होते फक्त काहीतरी 1,000 रुपये अरे बापरे. माझ्याकडे फक्त. मग हा आता आपल्याकडं मग सगळीकडे इंडिया तिथं SBI जे होतं हा 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 मग तिथं सगळ्या SBI होतं किंवा दुसरं बँकमध्ये हा हा. तर त्याच्यामध्ये ATM घातलं. अरे. जवळजवळ 1.5 ते 2 तास फिरत होते तरी इट इज हं. नॉट व्हॅलिड, इट इज नॉट व्हॅलिड असं यायला लागलं. अरे अरे. बापरे म्हटलं आता माझे हं. पती तर त्यावेळी मुंबईमध्ये होते हो हो. आणि त्यांना बरं तिथं कसं आहे आता हं. आपलं जे आहे हा त्यांना एकतर आपण व्हॉट्सअप कॉल करू शकत होतो त्यांना. हा 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 हा. व्हॉट्सअपनं म्हणजे साधं आपलं हं. मोबाईलनं करू शकत नव्हतो. तिथं गेल्यावर मी नेपाळी सिम घातलं त्याच्यामध्ये. अच्छा. हा तर हा मग हा. कॉल तरी करू शकत नव्हते. मग अरे. आता आता पुढचे तर हं. अजून 7-8 दिवस आपल्याला फिरायचंय, शॉपिंग हा हा करायचंय. हा हा. म्हटलं आता पैसे तर संपले आपल्याजवळ की 1,000 अय्या. रुपये फक्त शिल्लक आहे. हा म्हटलं मग स्वामींच्या फोटो जवळ गेले. हा आणि माझ्या बरोबर जो ड्रायव्हर होता म्हणजे हा. नेपाळी दिलेला तो पण चांगला होता. अच्छा. तो हा म्हणाले अभी क्या करने का मैडम जी हा आपके पास तो 1,000 रुपए ही है हा. और कम से कम अभी हम 7-8 दिन आप घूमने वाले तो आपको तो हा. 30-40 हजार तो लगेगा. ओ. म्हटलं मग अशा वेळी काय करायचं तर हा. कुठनं पैसे आणायचे आपल्या ओळखीचं तिथं कोण नसतं ना. मग बरोबर आहे. हो. काही नाही अशा वेळी मी काय केले नाही हा मी स्वामींच्या जवळ गेले हा आणि जवळ स्वामींनाच मनापासून मनोभावे त्यांना प्रार्थना केली. स्वामीजी हा तुम्ही मला नेपाळला आणलेलं आहे. हा आता हा इथून मी परत इंडियामध्ये जाऊ शकत नाही म्हटलं. हा हा तुम्हीच आता मला ही प्रवास पूर्ण करायचा आहे. हा तर हा. तुम्हीच काहीतरी सुचवा म्हटलं. बरोबर. आणि हा काय नाही आलं तर शेवटी कसं आहे तिथं हा मला माझ्या डोक्यामध्ये एक खुळ्यासारखं काय आलं काय नाही मिळालं तर हा. म्हणजे आपल्याकडचं सोनं विकायचं आणि हे हो करायचं. हो पण हो. नंतर मी विचार केला असं काय नाही बघूया स्वामींच्यावर हा आपण स्वामींनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. हा हा मग आपलं तेच आपला मार्ग काहीतरी हे करतील. हा हा. तर बरोबर. मग मी आणि दुसरी गोष्ट हं. मेक माय ट्रिप वाल्यांनी सगळे जे हा. हॉटेल दिलेले ते होते ते 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेल. अरे. हा हा मग ते म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट त्यांच्याकडे दुपारी आणि संध्याकाळचं हं. जेवण त्यांनी म्हणजे मलाच पे करावं लागत होतं ना. ओ. मग अशा वेळी
हं. पैसे नाहीत म्हटलं की मग अवघड झालं ना. बरोबर. हो. मग स्वामींना म्हटलं स्वामी आता काय करायचं म्हणजे हं. अक्षरशः मी डोकं धरून बसलेले. मग मी बापरे! म्हटलं स्वामी तुम्ही काही करा. हां. त्याला 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 काय म्हटलं त्या हां. ड्रायव्हरला हं. तू काहीतरी याच्यावर मार्ग शोध म्हटलं. हां, 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 हां. आणि आपल्या दोघांना आता मला ट्रिप कंप्लीट करायची आहे हां, आणि हां. तुलाही म्हटलं माझ्याबरोबर 8 दिवस फिरायचंय म्हटलं. हां. बरोबर. हो. मग मी निवांतपणानं त्या दिवशी ना मी झोपून गेले. हां, हां, तर हां. दुसऱ्या दिवशी तर सकाळी तो मला न्यायला आला ना पोखऱ्याला. हां, हां. तर तो म्हणाला की मॅडम ये आपका प्रॉब्लेम सॉल्व हो गया है. अरे! मी त्याच्या तोंडाकडे बघतच राहिले. हां. पहिल्यांदा स्वामींच्या फोटोला स्वामी थँक यू धन्यवाद तुम्हाला. मैं म्हटलं अक्षरशः मी हं. ओरडले क्या मेरा प्रॉब्लेम सॉल्व हो गया. हां, हां, असं मी जोरातच ओरडले म्हटलं हां. स्वामी थँक यू व्हेरी मच. हां. म्हणजे कमीत कमी 10 ते 15 वेळा हां. मी स्वामींना धन्यवाद दिले असेल त्यावेळी. अरे वाह! हां, हां. तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला माहितीये? हां. तर प्रॉब्लेम कसा होता तर हं. त्याचा जो मालक होता हां. त्याचं इंडियामध्ये हं. अकाउंट होतं. हां. आणि तर माझ्या पतीने काय सांगितलं की हां. त्या अकाउंटवर मी जीपे करतो त्याला, हां. त्या माणसाला म्हणजे गुगल पे करतो. हां, हां, हां. मग त्या गुगल पे झाल्यावर हां. त्या माणसाला ते रिसिप्ट पाठवतो. म्हणजे काय होईल त्याचं अल्टिमेटली त्या माणसाचं हां. इंडियामध्येही अकाउंट असणार आणि नेपाळमध्ये ना. हां, 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 म्हणजे हां. तो मला इंडियन करन्सी नेपाळीमध्ये कन्वर्ट करून मला देईल तो हां, तिथं. हां, हां, हां. मग तसं माझ्या पतीनं त्या हं. दिवशी हां. 20,000 ट्रान्सफर केले म्हणजे बापरे! हां. जीपेनं. मग हां. त्यांनी मला तिथं साधारण आपली करन्सी 1.5 म्हणजे ₹35,000 त्यांनी मला दिले तिथं हो. नेपाळी. हं. बाई थँक्यू स्वामीजी म्हटलं मला. किती मोठी कृपा झाली. खरंय. हां, खूप खूप कृपा झाली. आणि हां. ऑलमोस्ट आय वॉज म्हणजे हं. म्हणजे 5 मिनिटं त्या स्वामीच्या फोटोकडे मी बघतच बसले. म्हटलं कित सगळे माझे आहेत. या हो. पद्धतीनं इंटरनॅशनल स्वामीजींनी माझी इंडियामध्ये राहून माझी काळजीच घेतोय आणि इंटरनॅशनली पण माझी स्वामींनी काळजी काळजी घेतली. घेतली. किती छान. हां आणि म्हटलं हं. स्वामींनी म्हणजे थोडक्यात मी काय स्वामींना कामाला लावलं. की बाबा मी फिरणार आहे, मी मजा करणार आहे आणि हं. तुम्ही माझी काळजी घ्या. हो, खरंय. हो, असंच किती म्हणजे सुंदर, किती हो, सुंदर. तर मी म्हणजे शेअर या करते हां ताई.